मित्रांनो, गेल्या वर्षी जुलै महिन्यात प्रदर्शित झालेल्या व 5 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या एका कन्नड सिनेमाने तब्बल 125 कोटींचा व्यवसाय केला. विशेष म्हणजे जे.पी. थुमिनाड या डायरेक्टरचा हा पहिलाच सिनेमा ज्यात त्यांनी स्वतः पण काम केलं आहे. 2025च्या सर्वात जास्त यशस्वी सिनेमांच्या यादीत हा दुसरा सिनेमा आहे कन्नडच्या. आणि असं म्हटलं जातंय की या सिनेमाने मरगळ आलेल्या कन्नड सिनेमाला जणू जीवनदान दिलं. सिनेमाचं नाव आहे सू फ्रॉम सो. मित्रांनो, या सू फ्रॉम सोचा ऑफिशियल मराठी रिमेक तुंबाडची मंजुळा नावाने आज प्रदर्शित झाला. याची निर्मिती झी स्टुडिओची आहे आणि दिग्दर्शन विविध कोरगावकर यांनी केलं. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही आहात नवरंग रुपेरीच्या मूवी जगतात. आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे तुंबाडची मंजुळा या आपल्या मराठी सिनेमाचा. मित्रांनो, कोकणातलं एक छोटंसं टुमदार गाव आहे कोरगाव. आता कोरगावमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या तरुण केशव प्लेड बाय ओम भूतकरला अचानक एके दिवशी येतं अंगात येतं कोण तर म्हणे मंजुळा नामक एका बाईचं भूत. गावात असलेल्या अनेक अवलिया पात्रांपैकी एक आहे रवी अण्णा प्लेड बाय जितेंद्र जोशी, जो म्हणजे कोरगावातील सगळ्या प्रॉब्लेम्सचं कॉमन सोल्युशन आहे. मग रवी अण्णाच्या मध्यस्थीने एंट्री होते करुणाकरण प्लेड बाय मकरंद अनासपुर. तर करुणाकरण नामक गुरुजींची, जे आता केशवमधून या मंजुळेला बाहेर काढणार आहेत. मग येते शोभा प्लेड बाय सई तामणकर, जी आली आहे शेजारच्या तुंबाड गावात. शोभा येथे का आली आहे? शोभा आणि मंजुळाचा भूताचा काय संबंध आहे? केशवच्या अंगात मंजुळाच का येते? बरं, खरंच येते की आणखी काही गोडगोंगाल आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देत मग कथानक शेवटाला म्हणजे क्लायमॅक्सला पोहोचते. मित्रांनो, इंटरव्हल पॉइंट पर्यंत काही ठिकाणी सिनेमा काहीसा खेचल्यासारखा अथवा उगाच लांबवल्यासारखा वाटतो, कारण कथा म्हणाव्या तेवढ्या स्पीडने पुढे सरकताना आपल्याला इथे दिसत नाही. हॉरर सोबत कॉमेडीचा तडका आहे, पण अगदी खळाळून हसावं असे प्रसंग मोजके आहेत. मी इथे स्पॉइलर देणे चुकीचं ठरेल, पण हॉरर हा एलिमेंट पण इथे तितका घाबरवणारा नाही. याचे कारण तुम्हाला सिनेमा बघताना कळेल. ऋषिकेश तुरई यांची पटकथा एंगेजिंग आहे, पण कथेचा मेन ट्विस्ट काय आहे हे गावकऱ्यांना माहीत नसलं तरी प्रेक्षकांना माहीत असतो. त्यामुळे स्टोरी टेलिंग अगदीच खूप उत्कंठावर्धक होत नाही. हा सस्पेन्स गावकऱ्यांना अखेरपर्यंत कळू दिलेला नाहीये ते ठीक आहे, पण प्रेक्षकांना तरी तो क्लायमॅक्सला अगदी शेवटी सांगितला असता तर हा 2.5 तासांचा जो प्रवास आहे तो अधिक रंजक झाला असता. मग असे लूप होल्स बुजवायला येते ती स्क्रिप्टमध्ये असलेली पात्रांची गर्दी आणि त्यांचा झकास अभिनय. कलाकारांच्या भाऊगर्दीत आणि त्यांच्या कमाल अभिनयामुळे मग खळाळून हसवण्यात किंवा अगदी दरदरून घाबरवण्यात कमी पडणाऱ्या ऋषिकेश तुरई यांच्या पटकथेकडे मग थोडंसं दुर्लक्ष होतं. योगेश शिरसाट सोबत ऋषिकेश यांनी लिहिलेत डायलॉग सुद्धा, आणि ते डायलॉग्स आणखी खरपूस आवडते, कारण पटकथेत सिच्युएशन असताना सुद्धा तेवढे कॉमिक डायलॉग्स नसल्याने हास्याचे फवारे वगैरे उडत नाही. हसू येतं, मनोरंजन सुद्धा होतं, बहुतांश प्रसंग रंजक सुद्धा आहेत, पण आपण ज्याला लॉफ राईट म्हणतो ना, अगदी हास्याची दंगल वगैरे, तो इथे होत नाही. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे एक ना एक कलाकारांचा लाजवाब अभिनयाने मग हे लूज वाटणाऱ्या पटकथेला इथं वाचवलंय. ज्यात नंबर 1 वर मी नाव घेईन सई तामणकरचं. शोभाची भूमिका सईने अगदी जगली आहे. लाजवाब म्हणजे लाजवाब अभिनय आहे सईचा. त्यानंतर जितेंद्र जोशी रवी अण्णाच्या भूमिकेत एकदम फिट आणि झकास. केशवच्या सेंट्रल रोलमध्ये आहे ओम भूतकर, याचा सुद्धा अभिनय मस्त झाला. करुणाकरण गुरुजींच्या भूमिकेत खूप दिवसांनी मकरंद अनासपुरे ही चॉईस एकदम परफेक्ट. खूप दिवसांनी मकरंद एका छानशा कॉमेडी भूमिकेत अगदी मनापासून खुललाय. याशिवाय उषा नाडकर्णी, अंशुमन विचारे, प्रियल नाईक, शार्दूल सराफ, योगेश शिरसाट, अथर्व रुके रील स्टार या आणि इतर सर्वच कलाकारांनी आपापली भूमिका चोख साकारली आहे. विविध कोरगावकर यांचे डायरेक्शन उत्तम आहे, पण मी पुन्हा म्हणेन की फक्त पटकथेचा सस्पेन्स अखेरीस उलगडला असता तर हा सिनेमा अगदी काहीच्या काही उंचीवर गेला असता. सिनेमॅटोग्राफर कौशल गोस्वामी यांनी जो कोकण चित्रित केलाय तो अतिशय मनमोहक असा आहे. विवेक एडके यांनी लिहिलेली सिनेमांची गाणी अर्थपूर्ण आहेत आणि कथानकातील प्रत्येक पात्राला अनुसरून आहेत आणि त्याला असीम कुरेकर, प्रतीक केळकर, तेजस जोशी आणि सौरभ भालेराव यांचं जे संगीत दिलंय ते श्रवणीय आहे. बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा इफेक्टिव्ह आहे.
ओव्हरऑल तुंबाडची मंजुळा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे जो अपेक्षित हॉरर मार्गाने न जाता अखेरीस एका कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्नाची सुद्धा तुम्हाला हलकीशी जाणीव करून देतो. आउट ऑफ 5 मी याला दिली 3.5 स्टार्स. एक वेळ नक्कीच बघू शकता. मित्रांनो, तुम्हाला तुंबाडची मंजुळाचा आमचा हा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला सिनेमा कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.